त्यांच्याबद्दलचे विचार हे जाणून घ्यावेत म्हणून हा कॉफी टेबल बुक हा एक छोटासा एक प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. नुकतंच माननीय महामहिम राज्यपाल राधाकृष्णजी यांच्या हस्ते या पुस्तकाचं विमोचन या ठिकाणी झालेलं आहे. माननीय नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते. माननीय मंगली लोढा, सर्व आमदार त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम नुकताच त्या ठिकाणी पार पडलेला आहे. पण एक तरुण नेतृत्व, कुशल असं एक नेतृत्व, नवा विश्वास आणि कल्पक विचारांचा महाराष्ट्र नायक हा आमचा नेता आहे. याचा अभिमान आम्हा सर्वांना या ठिकाणी आहे. देवेंद्रजीबद्दल काय बोलावं, किती बोलावं, शब्द अपुरे पडतील, पुस्तकं अपुरे पडतील. त्याचा प्रत्येक एक निर्णय म्हणजे एक पुस्तकच आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आणि म्हणून असा आमचा एक मित्र तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालेल्याचा आनंद आम्हाला आहे. 55वा वाढदिवस त्यांचा या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने, माझ्या वतीने मनापासून कोटी कोटी शुभेच्छा. एकीकडे आज देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस तर दुसरीकडे सामनामधून संजय राऊतांनी अग्रलेखाच्या माध्यमातून राज्यातल्या मंत्र्यांवरती टीकेची झोड उठवलेली आहे आणि ट्रॅपचा देखील आरोप केलेला. तर दुसरीकडे नगरमध्ये उबाटाच्या जिल्हाध्यक्षाला, शहराध्यक्षाला बलात्काराच्या प्रकरणात अटक झाली. काय सांगता? सामना म्हणजे काय? शेवटी सामना काय लिहितं? तेच इंटरव्ह्यू घेतात, तेच छापतात, तेच उद्धवजींचा ते बसवतात, तेच प्रश्नपत्रिका देतात, तेच उत्तरपत्रिका तयार करतात. कोण वाचतं त्या सामन्याला आजकाल? काय महत्त्व आहे? त्यांनी काही लिहिलं तर कोण विचारतं त्या सामन्याला? पण मला असं वाटतं की आता काल आमचा असं कार्यकर्ता म्हणा तुम्ही, म्हणजे 10 वर्षापूर्वी त्याचा माझा फोटो होता. तो फोटोला घेऊन त्यांनी हनी ट्रॅप, सेफ चॅनल, काय 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 नवीन आपले विचार त्या ठिकाणी मांडले. केवढं तोडसूक घेतलं का? तर म्हणजे तुमचा फोटो त्याच्याबरोबर. मी सर्व नेत्यांचे फोटो तुम्हाला दाखवले. सर्वच राजकीय पक्षामध्ये त्याचा प्रवास झालेला आहे. सगळ्या पक्षात 10 पक्षात तो फिरून आलेला आहे. आणि तो मी असं म्हणेल की तो नशा करतो, वाटेल तसं बरडतो, हे आपण बघितलेलं आहे. पण मग माझा एक प्रश्न आहे. आज तुम्ही, आता मी थोड्या वेळापूर्वीच कार्यक्रमातून आल्यावर मी त्या ठिकाणी आपल्या चॅनलवरच बघितलं, नगरचा अध्यक्ष म्हणजे अहिल्यानगर जे आहे आता नवीन जुना अहमदनगर, त्यांचा महानगराचा अध्यक्ष उबाठाचा किरण काळे यांनी तर एका बिचारा आमच्या पारधी समाजाच्या एका 20-21 वर्षाच्या मुलीवर अत्याचारच केला, बलात्कारच केलेला आहे. त्याची FIR त्या ठिकाणी दाखल झालेली आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या मुलींनी सगळे एव्हिडन्स दिलेले आहेत. मी आता आपल्या चॅनलमध्येच बघत होतो. आणि मग असं असताना मग त्याचे फोटोसुद्धा आदित्य ठाकरेंबरोबर तर एकदम मुकेरी त्यांना गळ्यात हात, कमरेत हात घालून त्या ठिकाणी आहेत. माननीय आमच्या पुन्हा सुप्रियाताई त्यांच्यासोबत त्याचा फोटो आहे. मग आता मी म्हणावं का की ह्या बलात्काराचा संबंध, याची पाळंमुळं ही मातोश्री आहे असं म्हणून मी इतका मूर्ख आहे का? मी कालपासून जे लावलेलं आहे यांनी, जामनेर कनेक्शन, हनी टॅपचं जामनेर कनेक्शन, काय कनेक्शन? एखादा माणूस मूर्खपणा करतो, नालायकपणा करतो, कोणावर बलात्कार करतो, ब्लॅकमेलिंग करतो, त्याच्यामुळे काय करते तिथला आमदार तर तुम्ही गृहीत धरणार आहे का? तिथल्या नेत्याला तुम्ही गृहीत धरणार आहे का फोटो असला तर? मला कळत नाही. आणि म्हणून मला वाटतं हे धंदे बंद करा. आता काल आमच्याकडे वोट होताच तुमच्याकडे आहे, तुमचे युवा नेते त्यांच्याबरोबर त्याचा फोटो आहे. पण आम्ही इतके मूर्ख नाही आहोत. तुम्ही तसा पुढे मूर्खपणा करू नका. आपण राजकीय क्षेत्रामध्ये काम करतो, शेकडो हजारो लोक आपल्यावर रोज फोटो काढत असतात. उद्या त्यांनी जर कोणी शेड घाललं तर त्याचा अर्थ असा होत नाही की फोटो ज्याच्याबरोबर तो माणूस जबाबदार आहे म्हणून. आणि म्हणून हा तर तुमचा पदाधिकारी आहे. हा लोडागिडा कोणता हात आमचा काही नाही आहे. 10 पक्षात तो फिरला. आता 6 महिन्यापूर्वी तो वंचितचा उमेदवार होता, त्यांनी तिथलं तिकीट घेतलेलं होतं. पण 10 वर्षाचा फोटो काढून तुम्ही यातील सुतातून स्वर्ग गाठायचा प्रयत्न करता आहात. मला वाटतं हे धंदे उद्योग बंद करा. लोकांनाही फार पटत नाही. आणि म्हणून सामना फिमणामध्ये काय आलं त्याला काय आम्ही किंमत द्यायची? उपस्थित राहतो की राऊतांचं असं म्हणणं आहे की मोठे मासे मंत्रिमंडळात आहेत, मग काय म्हणायचं? मग नाव मी तेच म्हणतोय तुम्हाला की मग आता हा बलात्कार झाला, याचा मोठा मासा मातोश्रीत आहेत का? तुमच्याबरोबर फोटो आहेत ना, आदित्यजी बरोबर फोटो आहे, त्याचे ताईंबरोबर फोटो आहे. मग आम्ही इतके मूर्ख आहे कसं म्हणायला की त्याचे पत्ता पाळंमुळं मातोश्रीमध्ये म्हणून त्या बलात्काराचे? असा बावटपणा करू नका. आपल्याकडे 4 बोटं आहेत आपले. आणि म्हणून मला असं वाटतं कोणी जर काही मूर्खपणा, नालायकपणा केला असेल त्याची शिक्षा त्याला मिळेल ना. झाले गुन्हे दाखल त्याच्यावर, आतमध्ये येतो, पोलीस कारवाई करते. पण मग त्याचं मग जामनेर कनेक्शन आहे, हनी टॅपचं जामनेर कनेक्शन आहे, तिचं नाशिक कनेक्शन आहे. कशाला बदनाम्या करतात लोकांच्या? कशाला बदनाम्या करतात? पार्टी उभाटा फोडतात किंवा विरोधी पक्षाच्या नेत्यांना घेतात म्हणून हा सगळा तुमच्या उभा. आता मग काय त्यांचं टार्गेट मी आहेच. गेल्या वेळी 2.5 वर्ष सरकार असताना काय केलं त्यांनी? मी तुम्हाला दाखवलं तर पेन ड्राईव्ह की गिरीश महाजनला संपवा. त्यांना संपवलं.
की देवेंद्र फडणवीस संपतात, ते दोघं संपले की BJP संपते. हे तो चव्हाण आणि पोलीस अधिकारी वारंवार म्हणतो रे आम्हाला आदेश आहे साहेबांचा, काही करा, याला संपवा, याला संपवा. असं संपत नसेल त्याच्या गाडीमध्ये ड्रग ठेवून द्या, त्याला पकडा, त्याला 2 वर्ष मोक्कामध्ये टाकून द्या, NPDमध्ये टाकून द्या. हे सगळं त्यांनी वारंवार अगदी पिक्चरसारखं आपल्यासमोर ठेवलेलं आहे. हां, त्याच्यामध्ये कोण कोण तुम्हाला माहीत आहे. आता मला त्या माणसाचं नाव घ्यायचं नाही आहे, त्याची काही तेवढी किंमतही राहिलेली नाही आहे. पण मला असं वाटतं की असे प्रयोग करू नका. तुमच्यात किंमत आहे, ताकद आहे, तुम्ही समोर या, लढा, राजकारण आपण करू, लोकांचा कौल घेऊ. पण अशा पद्धतीने कोणावरही इतकं जीवघेणा प्रयोग करायचा, संपवायचं, मला तर मोकाच लावून टाकला होता. त्या सांगितलं चव्हाणांनी कसं फसवलं आम्ही गिरीश महाजनांना म्हणून, हे आपण ऐकलेलं आहे. म्हणून मला काय भाष्य या विषयावर आता करायचं नाही. लोढा कुटुंबीय तुम्हाला भेटून गेलं असं आले होते, त्याच्या पत्नी आल्या होत्या, त्याचा मुलगा आला होता. 2-3 तास माझ्याकडे बसले. मी त्यांना भेट नाकारली होती, पण ते जायला तयार नव्हते. मला आधी सांगितलं की त्यांच्या मिसेसला, त्या मुलाला सांगितलं माझ्या आईला छातीत खूप दुखतं आहे, मला तिला एन्जिओप्लास्टी करायची आहे, आणि म्हणून मी 5 मिनिट त्यांना भेटलो. पण मी त्यांना सांगितलं मी यामध्ये काहीही करू शकत नाही, मी मदतच करू शकत नाही तुम्हाला, कारण त्यांनी जे काम केलेलं आहे ते इतकं चुकीचं आहे, इतकं गंभीर आहे की मी त्यांना मदत करूच शकत नाही. आता जो अडचणीत आहे, आता त्याच्या घरच्या लोकांची काही चूक नाही, त्याच्या मुलीची चूक नाही, त्याच्या मुलाची चूक नाही, त्याच्या बायकोची चूक नाही. आता हा मुंबईमध्ये येऊन पुण्यामध्ये जाऊन काय करतो हे त्यांना काय माहीत बिचारा. मी ते म्हणणार नाही, त्यांना दोष देणार नाही. पण माझ्याकडे ते नक्की आलेत, त्यांनी खूप विनवण्या केल्या, खूप रडल्या. त्यांच्या पत्नी त्याची खूप माझ्याशी रडली माझ्याजवळ येऊन. पण मी त्यांना समजून सांगितलं की बाबा आता कोर्टातच तुम्हाला जावं लागेल, मी याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही.